पुणे महानगरपालिकेच्या तोंडावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून दोन माजी नगरसेवकांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि याचविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे शहर प्रमुख संजय मोरे आहेत. आपण बघतोय की निवडणुकीच्या तोंडावरती तुम्हाला मोठा धक्का बसलेला आहे. दोन माजी नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. ह्यात आम्हाला धक्का कसला? धसका त्यांनी घेतला म्हणून ते गेले. आम्ही काय घाबरायचं? आम्ही का धसका घ्यायचा आणि धक्का घ्यायचा? 15 वर्ष सातत्यानं तुम्हाला उमेदवारी दिली, तुम्हाला स्टँडिंग कमिटी दिली, तुम्हाला गटनेता बनवला. पक्षाने काय द्यायचं राहिलं होतं? लाभाची सगळी पदं देऊन झाली होती. तुम्ही विधानसभेला इच्छुक होतात. ह्याच महाविकास आघाडीतनं तुम्ही अशी कारणं दिलीत की काँग्रेसनं जागा सोडल्या नाहीत. पण महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं सूत्रच असं आहे, ज्या पक्षाचे नगरसेवक आहेत त्यांना त्यांच्या जागा द्यायच्याच. त्या जागा कुणी एकमेकांच्या मागायच्या नाहीत. नगरसेवक असो किंवा नसो, ती जागा त्यांचीच. पक्षाच्या माध्यमातून निवडून आल्यामुळे जागा आमची आम्हाला आहेच, आजही आहे. उद्या आम्ही त्या ठिकाणी नवीन उमेदवार देताना बघाल की महाविकास आघाडीनं ज्याची जागा त्याला दिलेली आहे. त्यामुळे हा प्रश्नच नाही, हा मुद्दाच होऊ शकत नाही की काँग्रेसनं जागा सोडली नाही. ही जागा आमचीच आहे, आम्हाला मिळणारच आहे. काँग्रेसची जागा काँग्रेसलाच मिळणार आहे, राष्ट्रवादीची राष्ट्रवादीलाच मिळणार आहे. हा मनसे जरी उद्या आले तरी त्यांच्या नगरसेवकाची जागा त्यांना आम्हाला द्यावीच लागणार. त्यामुळं कुठे जागा पडवापडवी झालेली नाही. जर तुम्हाला 15 वर्षात कामं जनतेची करता आली नाहीत आणि आता भीती वाटू लागली म्हणून ते गेलेत, किंवा भारतीय जनता पार्टीच्या जादूला ते घाबरलेले आहेत. म्हणजे एवढा मोठा बलाढ्य पक्ष आहे, केंद्रात सत्ता आहे, राज्यामध्ये सत्ता आहे, तरीसुद्धा इन्कमिंग का करावं लागतं असे भारतीय जनता पक्षाला वाटतं? भारतीय जनता पार्टीला अजूनही खात्री नाही की त्यांच्या भूमिकेतनं जे काय उमेदवार उभे राहणार आहेत ते निवडून येतीलच. दुसऱ्या पक्षातले उमेदवार घ्यायची गरज त्यांना वारंवार लागती आहे. माझ्या प्रभागातसुद्धा चारीच्या चारी गटातले नवीन माणसं त्यांना घ्यायची वेळ आली. 2 आमच्या पक्षातले, 2 महिलासुद्धा बाहेरच्याच घ्यायची वेळ आली आहे. एकही उमेदवार त्यांच्या निष्ठावानाला ते उमेदवारी देऊ शकत नाहीत. आज ती परिस्थिती आहे. त्यांच्या निष्ठावान कार्यकर्त्याला झगडावं लागते, नेत्यांकडे भांडणं करायला लागतात. आमच्यापैकी कोणी द्या, हे आलेल्यापैकी देऊ नका, अशी तंबी त्या आमदारांना, केंद्रीय मंत्र्यांना, निरीक्षकांना, समितीच्या प्रमुखांना देत आहेत. हे आम्ही वारंवार पाहतोय. ते इन कॅमेरा येत नाही, कुठेतरी गल्लीबोळात मिटिंग घेतात, आमदाराला बोलवून घेतात आणि सांगतात की बाहेरून आलेल्यांना उमेदवार देऊ नका, आमच्यापैकी कोणाला आम्ही त्यांचं काम करू. ही वेळ भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर आली. तोंड देऊ शकत नाहीत कार्यकर्त्यांना. पदाधिकाऱ्यांचं काय चुकले? वर्षानुवर्षे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी काम करतायत, आंदोलन करत होते, जेलमध्ये गेले, रस्त्यावर उतरले, केसेस घेतल्या. मग त्यांना न्याय द्यायचं सोडून बाहेरनं उमेदवार का घ्यायला लागतात तुम्हाला? हा आमचाही प्रश्न आहे. भाऊ, जवळपास शिंदेनी बंड केल्याच्या नंतर जवळपास 10 नगरसेवक अर्थात उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे 10 नगरसेवक थेटपणे इतर पक्षामध्ये गेल्याचं पाहायला मिळते. काय कारण आहेत असं वाटते? का पक्षावरती नाराज? पक्षावरती नाराजी नाही. ज्यांना आर्थिक गणितं करायची ते गेलेत, जे भारतीय जनता पार्टीच्या धमक्यांना घाबरून गेलेत, ज्यांनी आर्थिक गणितं कोलमडली आहेत, 2 नंबरची कामं केली आहेत, ईडी लागायला नको, कुठल्या आर्थिक गुन्हे दाखल व्हायला नको म्हणून ते पळालेले आहेत. आणि आत्ता जे गेलेले आहेत ते आम्हाला सीट मिळत नाहीत म्हणून गेले. पण सूत्रच आमचं ते आहे, ज्याची जागा त्याला. कारणं काही सांगायची, पण खरं कारणं वेगळी आहेत. त्या खोलात आपण गेलात तर तुम्हाला ते कारणं खऱ्या अर्थानं कळतील. हिंदुत्वाचं कारण दिलं जातं, हिंदुत्व सोडलं. हिंदुत्व सोडलं असं कुठले म्हणले नाहीत. भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षांनी आज म्हटले की ते हिंदुत्वासाठी आमच्याकडे आलेत. हे 2 नगरसेवकांनी सांगावं की आम्ही हिंदुत्वामुळे म्हणून गेलो आहे. कारण या दोन्ही गेलेल्या इच्छुकांनी, आमच्या माजी नगरसेवकांनी, दोघांच्या मतदारसंघात दोघंही विधानसभेला इच्छुक होते, महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच होते. मग ते हिंदुत्व तेव्हाचं चाललं. आजचं कुठलं नवं हिंदुत्व आणलं भाजपने, जे आज आमच्या 2 उमेदवारांना चालत नाही असं भाजप म्हणते. भाऊ, दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या 12 वाजता ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये युतीची घोषणा होणार आहे. हो, आनंद आहे. 2 ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, जे अनेक वर्ष एकमेकांपासून दूर होते, एकमेकांचा पक्ष वेगळा केला होता. आता दोघांचे पक्ष आणि ठाकरे बंधू हे एकत्र येत आहेत. युतीच्या माध्यमातून निवडणुकीला आम्ही सामोरे जातो आहे. मुंबईत एकमेकांना गरज आहे. ही गरज ओळखूनच दोघं एकत्र आलेले आहेत. त्याचं स्वागत आहे, जनताही त्याचं स्वागत करेल. एक नवीन मतदार त्यातनं आम्हाला मिळणार आहे, नवीन विचाराचा मतदार आम्हाला मिळणार आहे, जो आमच्याकडनं आम्ही शोधत होतो की 2 ठाकरे बंधू एकत्र यावेत, मग आम्ही तुमच्यासोबत येऊ, असा नवीन मतदार आम्हाला जोडला जाईल. याचा आम्हाला आनंद आहे.
पुण्यामध्ये कसं निवडणुकीला पुढे जाणार आहात? दोन राष्ट्रवादी एकत्र येत आहेत, तशा चर्चा सुरू झालेल्या आहेत. त्यांचे राष्ट्रवादीचे जे शहर अध्यक्ष होते प्रशांत जगताप यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आला तर राजीनामा देणार असं सांगितलेलं आहे. तुम्ही कशा पद्धतीने अजित पवार सोबत आल्याच्या नंतर महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार? नाही, आता तो प्रस्ताव त्यांचा काय आमच्यापर्यंत आलेला नाही आहे. प्रशांत जगतापांनी अजून तरी राजीनामा दिलेला नाही आहे. ते त्यांच्या नेत्यांबरोबर बोलत आहेत. आमच्या महाविकास आघाडीच्या बैठका चालू आहेत. दोन राष्ट्रवादी एकत्र येणार अशा आम्ही शक्यता तुमच्या माध्यमातून ऐकतोय, पण अजून त्याच्यावर कुठेही शिक्कामोर्तब झाल्याचं दिसत नाही. जेव्हा शिक्कामोर्तब होईल तेव्हा आम्ही व्यक्त होऊ. अर्थात हे होते शिवसेनेचे पुणे शहर अध्यक्ष संजय मोरे यांनी जी आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत त्याबद्दल आम्हाला आनंदच आहे. आणि त्याचबरोबर जे शिवसेनेमध्ये अर्थात उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे जे शिवसैनिक होते ते इतर पक्षामध्ये गेलेले आहेत, ते हिंदुत्वासाठी गेलेलं नाहीत असं त्यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.